हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर असायलाच पाहिजे. तर बघा, सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज मी खूप दिवसातून असा बसून ब्लॉग घेत आहे. तर बसून ब्लॉग घेण्याचं कारण आज मला विषय सांगायचा आहे मित्रांनो. तर काय विषय सांगायचा आहे तर बघा पांडुरंग सरांविषयी मी जे पाठीमागे जे 2 व्हिडिओ टाकले होते, तर त्या व्हिडिओविषयी जरा गैरसमज झालेले सर्वांचे, तर तेच मला आज दूर करायचे आहेत. तर बघा, ते व्हिडिओ मी का टाकले होते आणि असं काय झालं होतं, तर त्या व्हिडिओ टाकण्याचं कारण तर बघा, व्हिडिओ टाकण्याचं कारण अगोदर पांडुरंग सरांची आणि माझी काही ओळख नव्हती. तर मी त्यांची खूप मोठी फॅन होती. तर फॅनचं रूपांतर नंतर फ्रेंडशिपमध्ये झालं. तर फ्रेंडशिपमध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर मला असं वाटायला लागलं की आपण पण चॅनल काढलं पाहिजे आणि असे व्हिडिओ वगैरे बनवले पाहिजे, आणि नंतर त्यातून आपला एन्जॉय पण होईल आणि त्यातून आपल्याला 2 पैसे पण भेटतील. तर मग असं वाटल्याच्या नंतर मग सोमनाथ सरांना विचारलेलं अगोदर, तर ते बोलले, हो बनवू शकता तुम्ही व्हिडिओ, करा चॅनल चालू आणि सुरुवात करा व्हिडिओ टाकायला. आणि तो यूट्यूबचा जो क्रायटेरिया एरिया असतो तो कम्प्लीट करा. नंतर मग मी आहेच पुढं सांगायला काय आहे काय नाही ते. तर सुरुवात करा आणि चालू करा. तर मी सुरुवात केली व्हिडिओ टाकायला. असं सुरुवात केल्याच्या नंतर मग मला असं वाटायला 1-2 महिना होता, 1 महिना 1.5 महिना होता आला. मग मला असं वाटायला लागलं आपल्या चॅनलची ग्रोथ आपल्याला लवकर नाही होणार, खूप दिवस लागणार. आता प्रत्येकाला दिवस लागतच असतात. तर तेच मग मला असं वाटलं जास्त दिवस लागण्यापेक्षा आपण पांडुरंग सरांच्या द्वारा थोडीशी हेल्प घेऊया आपल्या चॅनलची ग्रोथ करण्यासाठी. तर ती हेल्प घेण्यासाठी मी त्यांना विचारलेलं की सर, माझ्या चॅनलची ग्रोथ करण्यासाठी मला जरा थोडीशी हेल्प करा, हे ते असं. तर ते मला बोलले, सोमनाथ सरांनी विचारलं त्यांची हेल्प घेऊ का मी चॅनल ग्रोथ करण्यासाठी. तर सोमनाथ सर बोलले, हो घेऊ शकता तुम्ही, त्याला विचारून बघा तुम्ही. तर मग मी त्यांना विचारलेलं. तर पांडुरंग सर बोलले, या तुम्ही. तसं सोमनाथ सरांनी मला खूप वेळा इन्व्हाइट केलं होतं की इकडे आम्हाला भेटायला, कधी येत आहे. तर मी बोलले येऊ कधीतरी असं बोलत होते त्यांना. तर मग पांडुरंग सर बोलले की या तुम्ही, कधी येत आहे ते ठरवा. तर 1 महिना चालला होता की असं जायचं, पण नंतर मग 2 महिने झाले यूट्यूब चॅनलला. तर मग असं वाटलं तर चला. तर यांना मी विचारलं असं असं करूया आपण. तर त्यांच्यासमोरच त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट वगैरे व्हायचं. तर त्यांना विश्वास पटला होता मग. आणि नंतर मग ते बोलले, चल जाऊया, तुझ्या मनावर आहे तुझी इच्छा तर चल जाऊ. मग बघ तुझ्या मनावर कधी जायचं ते, मला सुट्टी असेल तेव्हा मी सांगेल, मग जाऊया. तर त्यांना सुट्टी होती त्यावेळेसला. त्यांनी सांगितलं आता जाऊया आपण. तर पांडुरंग सर बोललेली की या आता तुम्ही, तर या तुम्ही, असेल तुम्हाला वेळ तर. आता मला पण शूटिंग नाही आहे सध्या, मी पण घरीच या. तर आम्ही गेल्याच्या नंतर प्रत्येकजण आपल्या बिझनेसची वाढ करण्यासाठी कुठली ना कुठली हेल्प घेऊन आपला बिझनेस वाढवत असतात. तर तेच मी इथे तीच हेल्प घ्यायला मी त्यांच्याकडे गेले होते. तर तिथे गेल्यानंतर त्यांनी मला विचारलेलं, तुम्ही येताना व्हिडिओ वगैरे घेतला का, असं तसं. तर मी बोलले नाही घेतला. तर ते मला बोलले, तुम्ही हीच खूप मोठी चूक केली स्टार्टिंगला, की तुम्ही तिथून व्हिडिओ पण नाही घेतला, असं तसं. तर मी बोलले ठीक आहे सर, आता मी जाताना घेते मग. तर ते बोलले बरं ठीक आहे चालते. आणि मग त्यांनी मला व्हिडिओ कसे बनवायचे काय हे ते थोडंसं मार्गदर्शन केलं. तर मार्गदर्शन करताना त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आता असा ब्लॉग घेऊ शकता की आम्ही पांडुरंग सरांच्या घरी आलो, असं हे ते. तर त्यांनी पण सांगताना थोडीशी त्यांच्याकडून पण मिस्टेक झाली गेली, आणि मी पण ती मिस्टेक झाली तीच आत्मसात माझ्याकडून केली गेली, आणि त्याच याच्यातून माझ्याकडून ते व्हिडिओ टाकले गेले. दुसरं काहीही चूक नाही आहे बघा मित्रांनो माझी. आणि त्याच मिस्टेकमधून माझ्याकडून हे व्हिडिओ टाकले गेले आणि सर्वांचे गैरसमज झाले. की खूप जणांनी मला कमेंटद्वारे सांगितलं, तेव्हा कुणी चांगल्या कमेंटद्वारे सांगितलं, कुणी वाईट. आणि चांगल्या कमेंट पण खूप म्हणजे खूप होत्या आणि वाईट कमेंट पण होत्या. तर जेवढं चांगलं तेवढंच वाईट पण होत्या. आणि त्यानंतर मग मला बी समजलं की हे चुकतं. त्यांनी मला कॉल केला होता त्या व्हिडिओ टाकल्याच्या नंतर. संध्याकाळी त्यांनी कॉल केला मला. त्यांच्या व्हिडिओ खाली त्यांना कमेंट केल्या. त्यानंतर त्यांनी मला कॉल केला की ताई तुम्ही असं हे. मग तर मी बोलली, सर तुम्ही मला असं असं सांगितलेलं हे ते. तर ते बोलले, अहो ताई तसं नसतं हे ते. तर त्यांनी मला सांगितलं. मग मला पण समजलं की माझी चूक अशी झाली. तर त्यांनी पण मला समजून घेतलं की होऊ शकतं चुकून कोणाकडून पण, म्हणजे
तर त्यांनी मला समजून घेतलं. त्यानंतर परत मग पिऊचा बड्डे होता, तर त्या बड्डेला इन्व्हाइट केलं. आणि पूजाताईंचं माझं कॉन्टॅक्ट व्हायचंच तसं पण, तर त्यांनी बड्डेसाठी मला इन्व्हाइट केलं की या बड्डेला म्हणून. तर मी बोललेली की नाही सर, यांना सुट्टी नाही म्हणून. तर ते बोललेली आम्ही नंतर येतो म्हणून, सुट्टी नाही आता सध्या, आम्ही येतो नंतर, त्यांना सुट्टी आहे 1 दिवस तेव्हा येतो. तर ते बोललेले सुट्टीचं काय, म्हणजे आता असं कार्यक्रमाला नाही आलं तर इतर वेळेस आलेलं त्यापेक्षा कार्यक्रमाला आलं तर छान वाटतं, या. तर मग मी म्हटलं बरं ठीक आहे, मग शंभू आणि मी म्हटलं आम्हाला यांना सुट्टी नाही आहे तर शंभू आणि मी येते. तर ते बोलले हो या, येताना कॉल करा, निघताना येते. मग म्हटलं हो. मग त्यानंतर मग शंभूने मी आणि जायचं ठरवलं आणि आम्ही बड्डेला गेलो. पिऊसाठी एक छानसा ड्रेस घेतला आणि गेलो बड्डेला. तर त्यानंतर बघा, तर मला हे सांगायचं होतं बघा मेन म्हणजे, तर ते व्हिडिओ मी टाकले तर माझ्याकडून हा गैरसमज झाला. तर या गैरसमजातून माझ्याकडून ते व्हिडिओ अपलोड केले गेले मित्रांनो. तर बघा, माझी त्यात काहीही चूक नाही आहे, तर तुम्ही पण ते समजून घ्या. आणि चला असू द्या. तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि पांडुरंग सरांच्या विषयी तो गैरसमज तो दूर झालाच आहे आता. तर बघा, सकाळ शंभू गेला आहे आता स्कूलला आणि हे पण गेले आहेत ऑफिसला. तर आता मला काम आहे ते सर्व आवरायचे आहे आणि शंभूला घ्यायला जायचं आहे.